झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो। या कार्यक्रमातून निलेश सांबळे, भाऊ कदम, भरत गणेशपुरे, कुशल बद्रिगे, सागर करंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम इत्यादी कलाकार मंडळी घराघरात लोकप्रिय झाली। हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे निलेश साबळेमुळे। निलेश साबळे याने हा कार्यक्रम सोडला आहे याची काही कारणं त्याने सांगितली आहेत। नुकतीच त्याने एबीपी माझाला एक मुलाखत दिली, तर या मुलाखतीत बोलताना निलेश म्हणाला, चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे। आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे। गेल्या आठवड्यापासून मी यातून बाहेर पडलो। याचं कारण एकमेव होतं की काही गोष्टी ज्या मला करायच्या होत्या त्या म्हणजे एका सिनेमाचं काम सुरू आहे आणि एका वेब सिरीजचंही काम सुरू आहे। त्यांना वेळ देता यावा म्हणून आणि थोड्या तब्येतीच्याही तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे मला स्वतःवरही थोडंसं काम करायचं आहे। या कारणामुळे मी कार्यक्रमातून बाहेर पडलो। पुढे बोलताना निलेश म्हणाला, सध्या मी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरीही लवकरच नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे। मग तो चित्रपट असेल, नाटक असेल किंवा काही वेगळं असेल। आतापर्यंत जे काही अनुभवलं होतं त्यापेक्षा काहीतरी चांगलं आणि छान मी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे। तर मंडळी, निलेश साबळे हा लवकरच एका मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे। तर या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आणि वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी निलेश साबळेने चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सोडलेला आहे। यासोबतच गेली अनेक वर्षे निलेश साबळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काम करतोय। यामुळे एक थोडासा ब्रेक म्हणून आणि सध्या या कार्यक्रमावरती प्रेक्षक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण तोचपणा या कार्यक्रमामध्ये दिसून येतोय। यामुळे सुद्धा कदाचित निलेश साबळेने थोडासा ब्रेक घेतला असावा। याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हो, चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो, कोणाचा अभिनय तुम्हाला आवडतो हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।